छोट्या चुकीवरनं किती घालून पडून बोलतोस. पण मग तूही थोडं समजून घ्यायला नको का मला? आपली अंतरा परत आली ना तर माझी अवस्था सुद्धा अगदी त्याच्यासारखीच होईल. काळजी करू नका, तुम्हाला बँकेतर्फे शक्य ती मदत केली जाईल. म्या तुझ्या घरात इथं शिरलो, तुला झोमून राहिलं. तू माझं घर पाडायला निघालंय, मला किती झोमला असेल. तुझं घर जिथे आहे त्या जागेवर मला एक मोठं कॉम्प्लेक्स उभं करायचं आहे. राजा, माझी खात्री आहे तो शार्दूलच आहे. तो जन्माला येणार आहे जेव्हा मला कळलं होतं ना, त्यावेळेला मला जे वाटलं आता अगदी तसंच वाटतंय राजा. तीच भावना, तोच आनंद, तोच उत्साह. शार्दूल, कधी येणार आहेस रे बाबा तू? तुम्हाला ती जमीन हवी असेल भाऊजी तर मला काय बी प्रॉब्लेम नाही. अहो शेवटी तुम्ही आमचे भाऊजी आहे, आमच्या गुरुजींचे जमाई आहे तुम्ही. तुमच्यासाठी एवढं पण नाही करू शकणार मी. अहो एवढ्या छोट्या दिलाच नाही मन्या मीटर डाऊन. हा आणि कसं आहे भाऊजी, मी आता तिथं राहत बी नाही. ती काय असते ती लोकांची अटॅचमेंट, तर माझी काय अटॅचमेंट बी नाही त्या घराशी. लोकांच्या असतात आठवणी गिठवणी असतात गोड गोड. आमच्या समध्या आठवणी कडू कारल्यावानी, बाप धुवायचा कपड्यावानी लहानपणी. अहो म्हणून तर ते घर सोडून गेलो पळून मी मुंबईला. तर आता काहीच उरलं नाही. तुम्ही म्हणाल तिथं सही ठोकायला तयार आहे मी भाऊजी. तुम्ही सांगा सही कुठं करायची, कवा करायची, करून टाकू आपण. मला कोणाचेही उपकार नको आहेत. अहो भाऊजी उपकार कसले त्यात? एका बहिणीसाठी भावना केलेलं कर्तव्य आहे. नाही पण मन्या, हे म्हणतात ते बरोबर आहे. तुला त्या घराच्या बदल्यात काहीतरी घ्यावंच लागेल. नाही तर असं करा ना, त्या घराच्या जागेवर जे कॉम्प्लेक्स उभं राहणार आहे ना, त्यातला एक छानसा फ्लॅट द्या आपल्या मनाला. हा अहो नको सावरेताई, नाही भाऊजी असं काय बी नको, मध्ये काय बी नको. उद्या ऑफिसला येऊन सह्या करून जा. तुझ्या मोबदल्याचा चेक मी तुझ्या घरी पाठवीन. भाऊजी कधी मुंबईला? त्यांना खूपच घाई होती अरे, त्याच्यामुळे एवढं ऑफिस बिफिस आहे म्हणल्यावर घाई असायचीच नाही का? चला सावरीताई, म्या बी निघतो. नाही, मी जेवल्याशिवाय तो सोडणार नाही अजिबात. अहो नाही, कुठे जेवण? मी काहीही ऐकणार नाहीये. तू जेवणार आहेस आणि मगच जाणार आहेस, कळलंय? तू बस, मी पानं घेते.
शार्दूल, बेटा कुठे होतास तू इतके दिवस? तुझ्या बाबाची आठवण आली नाही कधी तुला? हा, एवढा रागावलास काय माझ्यावर? मला तर आधी वाटलं होतं तू कधी येणारच नाही, पण आलास तू, आलास. आज मी खूप खुश आहे, खूप खूप खुश आहे बाबा. तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालंय. काय रे, कुठे होतास तू? हर्षा, नेहा, मला ओळखलं नाही? मी बाबा, बाबा तुझा. काका, निहार. अरे मी बाबा तुझा, बाबा, बाबा. काका, हर्षा, प्रियंका, न्या, शुभं करोति कल्याणम. 1, 2, 3. आरोग्यम धन संपदा. काका, काका. याला काय झालं? साहेब, इथं आल्यापासून हा असाच असंबद्ध बोलतो. मला वाटतं कदाचित त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. दादा, दादा सांभाळा स्वतःला. हळूहळू सगळं ठीक होऊन जाईल. काका, काका, काका. रघुनाथ, आतापर्यंत तू आपला मित्र होता, पण आता तू आपल्यासाठी देव आहेस. तुझे उपकार आपण कधी विसरणार नाही. धनाजी, तू असा काहून बोलतो बे? दोस्तीत उपकाराची भाषा बोलायची नसते. मग तू काहून बोलतो बे? कारण तू आपल्याला आज आपला पोट्टा मिळवून दिला. आज आपल्या आयुष्यामधला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. आज तू तुझ्या या मित्राला विकत घेतलं बाबा. अरे तू माझ्या जागी असतास तर तू नबी हेच केलं असतंस. शार्दूल, घरी येणार ना? न्या, न्या. अरे तू ओळखलं नाहीस आहे ना? हे तुझे बाप आहे. काका, बाबा ओळखते ना? काका, बाबा. काका, अरे मी काका, हे बाबा. काका, हाक मारते ना? बाबा. काका. अरे मी काका, हे बाबा. अरे शार्दूल, माझा ऐक. माझा ऐकशील तू? माझा ऐकतोस ना? मी काका, हे बाबा. काका.
काका हो, मी काका. हे बाबा, त्यांना हाक मार बेटा. बाळा शाणा ना तू, हाक मार त्यांना. हॅलो. हॅलो हर्ष. बोला मॅडम. आय होप मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलंय. नाही बोला. बाय द वे, तुमच्या मुलीची तब्येत कशी आहे आता? हां ठीक आहे आता. सिरियस नाही आहे ना? नाही, काही नाही. ओके. बरं मग आपल्या राहिलेल्या मीटिंगचं काय? तुम्ही सांगाल तेव्हा. उद्या? ठीक आहे. ओके फाईन. भेटूयात माझ्या हॉटेलवर? नाही, हॉटेलवर नको, आपण माझ्या ऑफिसमध्ये भेटूया. ओके ओके फाईन. सी यू. बाय. बाय. काय म्हणाले? त्याने हॉटेलवर यायला नकार दिलाय. बघ, मी तुला सांगितलं ना ते तसे नाहीत म्हणून. त्याला ऑफिसमध्ये काहीतरी काम असेल म्हणून त्याने हॉटेलवर यायला नकार दिलाय. तू एवढी खुश होऊ नकोस, नाहीतर आला असता तो लोचटासारखा. सुश प्लीज, त्यांच्याविषयी असं काही बोललेलं मला आवडणार नाही. ओके फाईन, आय एम सो सॉरी. पण तू विसरलीस वाटतं, काल तो तुझ्याशी खोटं बोललाय. तो एक नंबरचा खोटाडा आणि रंगेल माणूस आहे. शारदा, आता फक्त सुरुवात आहे. पुढे बघ कसे कसे त्याचे रंग दिसतील ते. Come in. तुमचा आणखी कशात इंटरेस्ट आहे? बऱ्याच गोष्टींमध्ये. सगळं आजच जाणून घ्यायचं तुम्हाला? मला कशा सगळ्या गोष्टी फास्ट झालेल्या आवडतात. सावरीताई, मजा येऊन राहिली बघा. वा, नीट जेवला नाहीस रे? लाजत होतास का? अहो काय बोलताय सावरीताई तुम्ही? बका सरावानी हाणत होतो नुसता म्या. पोट भरलं माझं, पण मन नाही भरलं अजून. म्हण्या, अंतरा म्हणजे ती कुठे सध्या? काही ठाव नाही मला. नवरा बायको दोघं बी गायब आहेत. कुठे आहेत, काय आहेत, काहीच पत्त्या नाही. तुला काय वाटतं, खरंच ती अंतरा आहे आपली? खरं सांगू का सावरीताई, म्हणजे आता मी खोटं बोलूच शकणार नाही. तुमच्या घरचं अन्न खाल्लंय. माझं मन मला पहिल्या दिवसापासून सांगते ती आपली अंतराच आहे. पण मग ती अशी का वागते रे? अहो ती नाही अशी वागत, तो हरामखोर. सॉरी, म्हणजे तो तिचा नवरा तिला असं वागायला लावतो. पण जाऊ दे, आपण आता ह्या लफड्यात पडणार नाही. आपण ह्याच्यात काही लक्ष घालणार नाही. का? गुरुजींची शिकवण आहे आपल्याला, दुसऱ्यांच्या लफड्यात पडू नये. आता तो जाणे, ती मुलगी जाणे, अंतरा असो, मोगरा असो, आपण नाही पडणार कोणाच्या लफड्यात. बघा, जेवढं आपल्याच्यानं शक्य होतं तेवढं केलं. आता जे काय होईल ते सोडा. या 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 शार्दूल, या या घरात या. कुठे आलात तुम्ही? बघ कुठे आलात? कोणाचं घर आहे? सांग, कोणाचं घर आहे? कोणाचं घर आहे बोल. काकांचं. अरे नाही सोन्या, काकांचं नाही, तुझं घर आहे. हा, हे बघ, हे तुझे बाबा आहेत. बाबा
बाबा तुझं घर आहे बाबा माझं घर आहे. हे बघ इकडे 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 हे बघ दाखव ये ये बघ बघ सावकाश 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 ये हे बघ हे ना हे काय आहे हे काय आहे किचन आहे ना किचन इकडे तुझी आई तुझ्याकरता छान छान खाऊ करायची आठवते ना तुला हो हो हे बघ हे काय आहे इकडे काय आहे हे डायनिंग टेबल आहे ना इकडे इकडे तू बसायचास आणि तुझी आई तुला खाऊ द्यायची नाही. हे बघ ह्या खुर्चीवर तू इकडे तुझी आई नाही. हो अरे हो अरे चाहे हे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे हे बघ माझ्याकडे बघ हे बघ हा शार्दूलचा फोटो आहे ना हो की नाही ओळख बघ 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 नीट बघ हे बघ हो हो हा शार्दूल हे शार्दूलचे बाबा मी राजा काका अरे तुझं घर आहे हो ना सोना हो तुझं घर आहे हे बघ ऐक 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 बघ 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 तुझा फोटो आहे ना ओळख रे नाही तुझा फोटो आहे ना आहे ना तुझा फोटो मला सांग हो तुझा फोटो आहे शार्दूल शार्दूल ऐक हे बघ शार्दूल अरे काय सांगतोय बाबा काय म्हणतात तो ओळखला अरे तू घरी आलास तू अरे हो शांत बाबा काय तुझ्या घरी आलास भीमा भीमा राजा काय बस 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 शांत काय होत ना तुला काय होत नाही भीमा पाणी आणा त्याला काय होत नाही तुला बस 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 यावर्षी 3 नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचे माझे प्लॅन्स आहेत. कुठले? वेल चंद्रपूरच्या आसपासच्या भागांमध्ये रिअल इस्टेट डेव्हलप करण्याकरता 3 प्रोजेक्ट्स आहेत. गुड. आष्टीमध्ये माझी खूप मोठी जमीन आहे. तिथे मला एक खूप मोठा टॉवर बांधायचा आहे. आय थिंक त्याच प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करणं तुमच्याकरता खूप फायद्याचं ठरेल. मिस्टर हर्षवर्धन भोसले, मी आकडे बघून व्यवहार करत नाही. मी माणसं बघून व्यवहार करते. आणि तुम्ही मला आवडलात, त्यामुळे हे डील चंद्रपुरात असो किंवा आष्टीत असो मला काहीही फरक पडत नाही. हे डील मी करणार फक्त तुमच्यासाठी. पण तरी मला असं वाटतं की तुम्ही एकदा ती जमीन स्वतः बघावी, या प्रोजेक्टबद्दल जरा जाणून घ्यावं आणि मगच डील फायनल करावं. कसं आहे की तुम्ही जरी माणसं बघून व्यवहार करत असलात तरी मला समोरच्या माणसाला व्यवहाराच्या बाबतीत अंधारात ठेवायला आवडत नाही. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही एकदा जमीन बघून घ्यावी. ओके, तुमची इच्छा मी मोडू शकत नाही. मला आवडेल ती जमीन बघायला, पण माझी एक अट आहे. अट? तुम्ही स्वतः माझ्याबरोबर यायला हवं, तेव्हाच मी ती जमीन बघेन. ओके, नो प्रॉब्लेम. गुड. आपण माझ्याच गाडीत जाऊयात. इट्स माय प्लेजर. कधी जायचं आपण? तुम्ही म्हणाल तेव्हा. नाही, मी तर फ्रीच असते. तुम्ही बिझी असता. तुम्ही सांगा. उद्या. गुड. ओके देन, सी यू टुमॉरो. या. ओके, बाय. मी येतो. श्योर. प्लीज. So, bye honey. I'm dying for tomorrow. See you.
तू इथे का तुला डिस्टर्ब केलं का मी? नाही ये